गुड इव्हनिंग दोस्तो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल लेट्स टॉक. दोस्तांनो, जसं की 2 व्हिडिओ पासून आपण म्हणतोय, आम्ही जसे अपडेट 3IA ॲटलास वरती येतील आम्ही तुम्हाला त्याच्यावरती सर्व अपडेट देऊ. आता एक त्याच्यावरती नवीन अपडेट आलेला आहे रिसेंटली, का आता त्यानं जस्ट सूर्याच्या बॅक साईडने तो आता फ्रंटला आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे एक चांगली गोष्ट, त्याच्यावरती आता पृथ्वीवरून लक्ष ठेवणं सोपं झालेलं आहे. पूर्वी सूर्याच्या प्रकाशामुळे त्याचं कॅप्चर करणं थोडंसं आपल्याला हार्ड जात होतं, बट आता तो आपल्या पृथ्वीवरून पण इझिली आपण त्याच्यावरती आता वॉच ठेवू शकतो. तर त्यात नवीन अपडेट असं आलंय मित्रांनो, सूर्याच्या जवळ आल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्पीड मध्ये वाढले आणि यावरूनच झालेलं आहे 2 गटांमध्ये रूपांतर. पहिला गट म्हणतोय की हे कॉमेटच आहे आणि दुसरा शास्त्रज्ञांचा गट म्हणतो की हे कॉमेट नाहीये आणि एक स्पेसशिप आहे. त्याचं रिझन पण असं आहे आणि स्पेसशिप असण्याचं दावा प्रबळ का वाटतोय त्याचे कारण असे. पहिली गोष्ट, तो जेव्हा सूर्यापाशी आला आणि सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं जेव्हा पार्टिकल जेव्हा वितळले त्यावेळेस वजन हलकं झाल्यामुळे त्याची स्पीड वाढू शकते, हा पहिला कारण आहे. आणि दुसरं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये पण एखाद्या कॉमेटची स्पीड वाढू शकते असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. पण ह्या दोन्ही केसमध्ये जर त्याचं वजन हलकं झालं असेल पार्टिकल वितळल्यामुळे, तर त्याच्या बाजूला एक गॅसचा बबल तयार व्हायला पाहिजे, जो की या केसमध्ये झालेला नाहीये. 3I ॲटलासची स्पीड पण वाढलेली आहे आणि सोबत त्यानं डायरेक्शन पण चेंज केलेलं आहे. बट या दोन्ही केसमध्ये पण कुठेही त्याच्या साईडला हे वितळून बबल तयार झालेला नाहीये गॅसेसचा. हे पहिलं कारण आहे ते कॉमेट नसण्याचं. आणि दुसरं रिझन आहे, सायंटिस्टनी याचा शोध हा लावण्याचा सर्वात प्रयत्न केला की हा आलाय कुठून. बट दोस्तांनो, दॅट इज नॉट पॉसिबल. का? हा ज्या आकाशगंगेच्या साईडने आलेला आहे तिथे आपला वॉयझर 1 जो की 1977 मध्ये पाठवलेला आहे, त्याला पोहोचायला पण जवळजवळ 13,500 वर्ष लागणार आहेत. सो दॅट इज नॉट पॉसिबल, हे शास्त्रज्ञांना पण कळालंय. आणि दुसरं आहे, हा जेव्हा आपल्या सोलार मंडलला क्रॉस करेल, एक्झॅक्टली आता जसं तुम्ही इमेज मध्ये बघताय मी दाखवलेला, पूर्ण आपले जे सोलार सिस्टीमचे ग्रह आहेत ते एका साईडला आलेले आणि शास्त्रज्ञ म्हणतात की हा असं होणं संयोग नसू शकतं. म्हणजे हे प्री प्लॅन करून कोणीतरी लॉन्च केलेलं, जसं की आपण हे लॉन्च केलं होतं मंगळयान जेव्हा आपण लॉन्च केलं त्यावेळेस हे रिझन विचारण्यात आलं होतं की याच पर्टिक्युलर डेटला आपल्याला मंगळयान का लॉन्च करायचंय. तेव्हा शास्त्रज्ञांनी आपल्या इस्रोतल्या हे सांगितलं होतं, ह्या पर्टिक्युलर डेटला मंगळ हा आपल्या पृथ्वीच्या एकदम जवळ असेल, जो की 10 वर्षांनी एकदा किंवा 12 वर्षांनी एकदाच येतो. आणि आपलं जे होतं PSLV त्याच्यामध्ये फ्युल कॅपॅसिटी जास्त नसल्यामुळे आपण जास्त लांब त्याला लॉन्च करू शकत नव्हतो, म्हणून ती पर्टिक्युलर डेट महत्वाची होती. जसं आपण हा विचार करू शकतो त्याच हिशोबाने हे कॉमेट 3I ॲटलास आलं असण्याच्या शक्यता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत. कारण असं होणं शक्य नाही, हा संजोग नसू शकतो की ज्यावेळेस असा हा क्रॉस करतोय, हे पूर्ण जसं इमेज मध्ये दिसतंय एक लाईन एका साईडला, म्हणजे तो जाताना फक्त मी असं एक बुलेट ट्रेन मध्ये बसलोय आणि साईडनं फक्त पूर्ण सोलार सिस्टीम मला दिसत जाते. या पद्धतीचं एक प्रकारचं हे कॅल्क्युलेशनच असू शकतं, हा संयोग नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. प्लस ह्याचं वाढलेली स्पीड आणि यानं चेंज केलेलं डायरेक्शन हे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा त्याच्या वितळलेल्या पार्टिकलमुळे झालेलं नाहीये असं पण शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, आम्हाला तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय. सोबतच आमच्या याबद्दल तुमच्याकडे जर काही अपडेट असतात तर प्लीज कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आम्ही त्याच्यावर स्टडी करून त्याची पण माहिती आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवू शकू. भेटू त्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाकाल.